Hello students, let's continue the further topic of chapter number 7, Introduction to Microbiology. Today we are going to cover the contents such as organic acid used in commercial products, uses of xanthan gum and substances obtained by microbial process. Today we are going to study about the organic acid used in various commercial products and the microbes useful for the same. म्हणजेच या तक्त्यामध्ये दिल्याप्रमाणेच व्यावसायिक उत्पादनात वापरण्यात येणारी सेंद्रिय आम्ले म्हणजेच ॲमिनो ॲसिड्स व त्यासाठी उपयुक्त सूक्ष्मजीव म्हणजे कोणकोणत्या सूक्ष्मजीवांचा वापर कोणकोणते वस्तू तयार करण्यासाठी होऊ शकते याविषयी आपण माहिती घेणार आहोत. सो फर्स्ट सोर्स शुगर अँड बीट मोलॅसिस म्हणजेच ऊस किंवा बीट यांची मळी वापरून त्याच्यामध्ये कोणत्या प्रकारचा मायक्रोब आपण वापरू शकतो. ब्रीवी बॅक्टेरियम और कॉर्निओ बॅक्टेरियम. तर ह्या पिकमध्ये दाखवल्याप्रमाणे इथे आपण कॉर्निओ बॅक्टेरियमचा वापर करू शकतो आणि त्याच्यापासून कोणता ॲमिनो ॲसिड तयार होईल. एल ग्लुटॅमिक ॲसिड तयार होईल आणि याचा वापर आपण अजिनोमोटो म्हणजेच मोनोसोडियम ग्लुटामेट तयार करण्यासाठी करू शकतो. सेकंड सोर्स इज शुगर मोलॅसिस. सॉल्ट. A microbe called as an Aspergillus niger could be used in these sources, and which type of amino acid will be produced? Citric acid, and it is used in chocolate production. म्हणजेच ॲस्परजिलस नायगर हे जर आपण शुगर किंवा ऊसाची मळी जी आहे त्याच्यामध्ये जर वापर केला तर सायट्रिक ॲसिड तयार होईल आणि त्याचा वापर चॉकलेट प्रोडक्शनसाठी केला जाऊ शकतो. नेक्स्ट सोर्स इज ग्लुकोज और कॉर्न स्टिप लिक्वर. अगेन वी कॅन यूज ॲस्परजिलस नायगर. इट इज गोइंग टू प्रोड्यूस ग्लुकॉनिक ॲसिड and it could be used in production of minerals used as a supplement for calcium and iron. जे कॅल्शियम आणि आयर्नचे सप्लिमेंट्स तयार करण्यासाठी अशा प्रकारे ॲस्परजिलस नायगरचा वापर करू शकतो. नेक्स्ट सोर्स इज मोलॅसिस और कॉर्न स्टिप लिक्वर. नाउ टू दिस सोर्स इफ यू ॲड अ मायक्रोब लॅक्टोबॅसिलस डेल्ब्रुकी then we are going to get lactic acid and it could be used as a source of nitrogen and production of vitamins. मोलॅसिस किंवा कॉर्नस्टिप लिक्वर घेतल्यानंतर त्यात जर आपण लॅक्टोबॅसिलस डेल्ब्रुकीचा वापर केला तर कोणत्या प्रकारचं ॲमिनो ॲसिड तयार होईल. लॅक्टिक ॲसिड तयार होईल आणि याचा वापर मल्टीविटॅमिन तयार करण्यासाठी केला जाऊ शकतो. नेक्स्ट वन इज मोलॅसिस कॉर्नस्टिप लिक्वर. Here, if you add a microbe Aspergillus itaconis, then we are going to get an amino acid called as an itaconic acid. आणि itaconic acidचा वापर पेपर, टेक्स्टाईल, प्लास्टिक इंडस्ट्री, गम प्रोडक्शन या सर्व कामासाठी केला जाऊ शकतो. तर अशा प्रकारे आपण ऑर्गॅनिक ॲसिड्स यूज इन व्हेरियस कमर्शियल प्रोडक्ट्स अँड मायक्रोब्स यूजफुल फॉर देम ह्याचा आपण अभ्यास केलेला आहे. आता आपण पुढचा टॉपिक बघतो आहोत झॅन्थम गम. नो व्हॉट इज द झॅन्थम गम दॅट इम्पार्ट्स थिकनेस टू युअर फेवरेट आईस्क्रीम, पुडिंग्स, चॉकलेट, मिल्कशेक्स, चॉकलेट ड्रिंक्स एक्सेट्रा. म्हणजेच तुमच्या आवडीच्या आईस्क्रीम, पुडिंग, चॉकलेट, मिल्कशेक यांना दाटपणा आणण्यासाठी कशाचा वापर केला जातो. झॅन्थम डिंकचा वापर केला जातो. आता झॅन्थम डिंक हे नेमकं काय आहे तर स्टार्च किंवा मळी याच्यामध्ये झॅन्थोमोनाल प्रजातीकडून किण्वन घडवून आणलं जातं आणि अशा उच्च घनतेच्या वैशिष्ट्यामुळे त्याचे अनेक उपयोग आहेत. तर वेगवेगळ्या ठिकाणी याचा वापर केला जाऊ शकतो. रंगखत, तणनाशके, टूथपेस्ट बनवण्यासाठी या सर्व कामासाठी आपल्याला झॅन्थम गम्सचा वापर केला जाऊ शकतो किंवा पेपरसुद्धा याच्यामध्ये येऊ शकेल. पेपर निर्मिती करण्यासाठी सुद्धा झॅन्थम गमचा वापर मोठ्या प्रमाणात केला जाऊ शकतो. नाउ नेक्स्ट टॉपिक वी आर गोइंग टू स्टडी substances obtained by microbial processing and their roles.
फर्स्ट सबस्टन्सेस सायट्रिक, मॅलिक अँड लॅक्टिक ॲसिड या तिन्ही आम्लाचा उपयोग कशासाठी केला जाऊ शकतो? टू इम्पार्ट ॲसिडिटी. नेक्स्ट वन, ग्लुटॅमिक ॲसिड, लायसिन अँड ट्रिप्टोफॅन. इट इज यूज्ड इन प्रोटीन बाइंडिंग. प्रोटीनची बांधणी करणे यालाच आपण म्हणूया प्रोटीन बाइंडिंग. आणि कशामुळे होऊ शकेल? ग्लुटॅमिक ॲसिड, लायसिन आणि ट्रिप्टोफॅन मायक्रोबियल प्रोसेसिंगमुळे. नेक्स्ट इज नायसिन अँड नेटामायसिन. इट इज यूज्ड इन मायक्रोबियल रेस्ट्रिक्टर. सूक्ष्मजीवांचा प्रतिबंधक म्हणून त्याचा वापर केला जाऊ शकतो. नेक्स्ट वन इज एस्कॉर्बिक ॲसिड विच इज ऑल्सो नोन ॲज विटॅमिन सी. देन नेक्स्ट इज B12 अँड B2. दीज आर द विटॅमिन बी. विटॅमिन बीचे प्रकार आहेत ते विटॅमिन B12 अँड विटॅमिन B2. याचा वापर कशासाठी केला जाऊ शकेल? अँटीऑक्सिडंट्स आणि विटॅमिन्स तयार करण्यासाठी. नेक्स्ट इज बीटा कॅरोटीन, लायकोपीन, झॅन्थिन अँड लुटीन. ह्याचा वापर एडिबल कलर म्हणजे खाद्य पदार्थांना रंग देण्याचं काम ह्या अशा प्रकारचे सबस्टन्सेस करणार आहेत. नेक्स्ट इज पॉलिसॅचराइड्स अँड ग्लायकोलिपिड्स. दे कुड बी यूज्ड ॲज अन इमल्सिफायर. अँड नेक्स्ट इज व्हॅनिलिन, इथाइल ब्युटेरेट, फ्रूट फ्लेवर, पेपरमिंट फ्लेवर, एसेन्स ऑफ व्हेरियस फ्रूट्स अँड फ्लावर्स. अँड व्हॉट इज द रोल? एसेन्स. एसेन्स म्हणजे खाण्यायोग्य सुगंधी द्रव्य तयार करणे. तर ह्याच्यापासून खाण्यायोग्य सुगंधी द्रव्य तयार करता येऊ शकतील. कोणत्या सबस्टन्सेसमुळे? व्हॅनिलिन, इथाइल ब्युटेरेट, पेपरमिंट फ्लेवर अँड एसेन्स ऑफ व्हेरियस फ्रूट्स अँड फ्लावर्स. अँड द लास्ट वन इज झायलिटॉल अँड ॲस्पर्टेम. दिस कुड बी यूज्ड ॲज अन आर्टिफिशियल स्वीटनर. म्हणजे लो कॅलरी स्वीटनर तयार करण्यासाठी जे डायबिटिक पेशंट असतात त्यांच्यासाठी फार उपयोगी आहेत. तर अशा पद्धतीने आपण सूक्ष्मजीवांचा वेगवेगळा वापर अभ्यासला आहेत. थँक्यू व्हेरी मच.